मला असं वाटतं आज तर संपूर्ण जगभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरण केलं जातं आहे, त्यांना अभिवादन केलं जातं आहे. आणि हा दिवस प्रत्येक मराठी माणसासाठी तर एक अभिमानाचा दिवस आहे की आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. आणि मला असं वाटतं की शेवटी हे जरी खरं असलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम केलं, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये, किंबहुना स्वराज्याच्या या सगळ्या लढाईमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांच्याशी संघर्ष केला, ज्यांच्याशी लढाई केली, ज्यांनी या महाराष्ट्रावरती जनतेवरती जुलूम आणण्याच्या अत्याचार अन्याय केले, शेवटी त्या ठिकाणी मला असं वाटतं जात आणि धर्म येत नाही. म्हणून मला असं वाटतं की आज या निमित्तानं आम्ही एवढंच सांगू की छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श राजा म्हणून या ठिकाणी आपण सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेले संस्कार, याच्यावरती सर्वांनी मला असं वाटतं वाटचाल करणं, त्याच्यावरती काम करणं हेच महाराजांना आज अभिवादन ठरू शकतं. अलीकडच्या काळामध्ये औरंगजेबाची समाधी हटवण्याची मागणी केली जात आहे. इतिहासकारांचं म्हणणं असं आहे की इतिहासाचा पुरावा म्हणून, दाखला म्हणून महाराष्ट्राच्या वाट्याला जो गेला त्याला याच मातीत जावं लागलं, याचा पुरावा म्हणून ही समाधी ठेवावी, अशी एक मतप्रवाह समोर येतो. आणि एक मतप्रवाह असा आहे की त्याचं थडगं जे आहे ते उकडून फेकावं. माझं स्पष्ट म्हणणं आहे, खरं तर ज्या औरंगजेबाने या राज्यावरती, या महाराष्ट्रावरती आक्रमण केलं, आमच्या देवदेवतांचे अपमान केले, मंदिरं पाडली, आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचे हलाल करून त्यांना मारलं, अशा एका मुघल साम्राज्याच्या एका राजाचं या महाराष्ट्रात थडगंसुद्धा असू नये, अशीच माझी पण भूमिका आहे. तुमच्या पक्ष, तुमचे सहकारी मित्र आणि तुमच्या सत्तेमध्ये असणारे मंत्री प्रतापराव जाधव म्हणतात फक्त थडगं ठेवलं पाहिजे, इतका खर्च केला नाही, थडगं ठेवलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं. खर्च करू नका, पण थडगं म्हणून ठेवा असं नाही. मला असं वाटतं की खर्च किंवा काय हा भाग वेगळा आहे, पण अशा व्यक्तीचे खरं तर या महाराष्ट्रामध्ये कुठलंच नामोनिशाण असू नये या विचाराचे, या भावनेचे आम्ही आहोत. कारण अफजल खानाने जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी वध केला त्याची समाधी ठेवण्यात आली असे इतिहासकार सांगतात. रावणाला जेव्हा रामाने मारलं त्याच्यानंतरही त्याच्याबद्दल प्रेम, जे काही त्याला हक्क होता तो बघा, रावण आणि रामायणातला हा भाग मला असं वाटतं स्वतंत्रपणे वेगळा आहे, पण इतिहासामध्ये जे स्वतः आम्ही आमच्या महाराजांच्या जीवनामध्ये जे घडलं आहे आणि ते सत्य आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि म्हणून अफजल खानाचं असेल किंवा औरंगजेबाचं असेल, जे काही या महाराष्ट्रामध्ये नामोनिशाण कुठल्याही माध्यमातून असो ते राहू नये असंच आम्हाला वाटतं. अण्णा, क्राईम रेटबद्दल प्रश्न आहे. पुण्याचा क्राईम रेटबद्दल सातत्यानं बोललं जातं. तुम्ही तिथले खासदार आहेत. अलीकडच्या काळातल्या ज्या घटना समोर येत आहेत, मला असं वाटतं काही अप्रिय घटना निश्चितपणे मागच्या काही काळात घडल्यात, पण याचा अर्थ असं होत नाही की पुण्यामध्ये क्राईम रेट वाढला आहे, पुण्यामध्ये गुन्हे सातत्यानं घडत आहेत. मग पुण्याचं काय? पुणे हे आजही देशातील राहण्याचं सर्वोत्तम शहर आहे. पुण्यामधलं शिक्षण, पुण्यामधलं हवामान, पुण्यामधलं कायदा सुव्यवस्था हा सगळा त्या ठिकाणी योग्य असल्याशिवाय पुण्यामध्ये आज राहण्यासाठी लोक येत नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की ठराविक काही लोकांनी कदाचित, ठीक आहे, चुकीचं झालं ते चुकीचंच म्हटलं पाहिजे, परंतु त्यालाही शेवटी कायद्याचा मार्ग आहे, त्यालाही शिक्षा होते, त्याच्यावर तपास चालू आहेत. राज्याचे मुख्यमंत्री स्वतः सक्षम आहेत. त्यामुळे असा झालेला प्रत्येक विषयामध्ये तातडीनं कारवाई झाली, तातडीनं अटक झाली, तातडीने अशा गुन्ह्यांचा तपाससुद्धा लागला. आणि त्यामुळं कुठंतरी पुणे शहराचं नाव खराब होतं की काय, असं मला वाटतं की खरं तर राजकारणी मंडळीसुद्धा याच्यात थोडासा विचार केला पाहिजे. राजकीय विचार मतभेद असावेत, परंतु हे करत असताना कुठंतरी पुण्याचं नाव खराब होतं आहे, पुणे शहराचं नाव खराब होऊ नये याची जबाबदारीसुद्धा मला असं वाटतं काही विरोधी पक्षातल्या आमच्या सहकाऱ्यांनी घेतली पाहिजे. पुण्याच्या कोर्टामध्ये चुकीचे पेपर दाखवून एकाने जामीन मिळवण्याचा प्रकार काल समोर आलेला आहे. कसं बघतं, म्हणजे न्यायव्यवस्थेकडे? नाही, चुकीचंच आहे. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, त्याचं समर्थन कोणीच करणार नाही. आणि त्यामुळे त्याची दखल घेतली गेलेली आहे, त्याच्या योग्य ती कारवाई नक्की होईल. काही अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत का? शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून, आणि त्यांनी हे सांगितलं की 100 दिवसात महायुतीचा एक मंत्रीचा विकेट गेला, आता लगेच दुसऱ्या मंत्रीचं पण विकेट. मला असं वाटतं या महाराष्ट्रातल्या जनतेने ज्यांचा ऑल आउट केलाय त्या दुसऱ्याच्या विकेट कशाला मोजत बसायच्या? काही अधिकाऱ्यांना काही सूचना केल्यात का पुण्याच्या
कारण अलीकडच्या काळातल्या ज्या घटना आहेत त्या आणि सगळ्यात मी महत्त्वाचं सातत्यानं ज्या वेळेला अनेक जे गुंड आहेत ते राजकीय पक्षाच्या निगडीत असल्याचं पाहायला मिळतं. आरोप तसा होतो. अनेक लोक राजशास्त्र असणारे गुंडांना साथ देताना पाहायला मिळतात. यांच्यावरती कारवाई करताना काही अडचण येत होते का? नाही, मला असं वाटतं, मी तर तो विचार करत नाही. मागच्या काही काळात तुम्ही पाहिलं असेल की काही झालं, कोणी असलं तरी शेवटी सर्वसामान्य माणसाचं जीवन सुसह्य झालं पाहिजे, त्याला त्रास होता कामा नये. या पुण्याचं नाव जगाच्या पाठीवरती एक वेगळ्या अर्थानं घेतलं जातं. एक मला असं वाटतं की एक सांस्कृतिक राजधानी, विद्येचं माहेरघर म्हणून आमचं जो नाव लौकिक येतो आम्हाला कायम ठेवायचं आहे. आणि त्यामुळे गुन्हेगारांना कोणी पाठीशी घालतं आहे, गुन्हेगारांना कोणी जवळ करत असेल तर मला असं वाटतं तेही चुकीचं आहे. आमच्यासारखी माणसं तर काही असं करू देणार नाही. मी तुम्ही मागच्या काही दिवसातलं उदाहरण पाहिलं असेल, पुण्यात अशा काही गोष्टी झाल्या, त्याचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न आम्ही केला. एअरपोर्ट हे एप्रिल महिन्यामध्ये सुरू होईल अशा पद्धतीची तुमची सगळ्यांची इच्छा होती, तसं प्रयत्न सुरू होते. मात्र असं असताना काल गौतम अदानी त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी ट्विट करून सांगितलं की जूनमध्ये, म्हणजे आता हे बघा काय आहे की 1-2 महिने इकडे तिकडे होत राहतं. शेवटी इतक्या मोठ्या प्रमाणातलं इतकं मोठं आज विमानतळ देशातलं उभं राहते, सर्वाधिक मोठं विमानतळ उभं राहते. डॉमेस्टिक एअर सेवा पहिल्या सुरू होतील, इंटरनॅशनल 1 महिन्याने सुरू होतील. त्यामुळे मे-जूनच्या दरम्यान मला असं वाटतं की मुंबई विमानतळाचं ऑपरेशन सुरू होईल. एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये कापसाची खरेदी बंद झालेली आहे. आपण सहकार मंत्री आहात. अनेक अमरावती असो, यवतमाळ असो, विदर्भ असो, मराठवाडा असो, कापसाची खरेदी संपूर्णपणे बंद झालेली आहे. मला असं वाटतं की सहकार हा शेवटी त्या ठिकाणचा सहकाराचा विषय हा राज्य सरकारच्या माध्यमातून चालतो, परंतु देशाचं सहकार खातं हे त्या राज्यातल्या सहकाराला सक्षम करण्यासाठी म्हणून काम करतं. आज हा विषय कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत येतो, तरीसुद्धा एक भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या या कापसाच्या विषयात निश्चितपणे आम्ही सगळे गंभीर आहोत. थँक्यू. शेवटचा सर, हिंदू जनजागृती आणि हिंदू एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.